वेलकम बॅक फ्रेंड्स, मी वॅगाबॉन्ड मॅक। आज आपण निघालेलो आहोत पेठ तालुक्यात असलेल्या आंबेगण येथे। आंबेगण येथे आणखीन एक हेमाडपंथी मंदिर आहे आणि हे छोटंसं मंदिर आहे, थोडं भग्नावस्थेत आहे, पण ह्या मंदिराचं आपण भेट घेऊ आणि तिथली माहिती जाणून घेऊ। चला व्हिडिओला सुरुवात करू। नाशिक पेठ रस्त्यावर 35 किलोमीटर अंतरावर डाव्या हाताला 1 ते 1.5 किलोमीटर आत आंबेगण हे 100 उंबऱ्यांचे गाव वसलेले आहे। आंबेगण म्हटलं की सहज लक्षात येते ते आंब्याची झाडे आणि गणाधिपती गणपती। गावाच्या नावाला गण हे उपपद लागल्याने हा प्रवास सुरू होतो अध्यात्माकडे। गण म्हणजे जीवात्मा, गण म्हणजे पवित्र सूक्ष्म अतिसूक्ष्म चैतन्य कण, गण म्हणजे सृष्टी शक्तिरूपिणी जगदंबा, गण म्हणजे आर्यांचा समूह, या समूहाचा अधिपती म्हणजे गणपती। गणाचे इतके अर्थ बघितल्यावर आंबेगणची गूढता अधिकच वाढत जाते। छोटंसं गाव आंबेगण, ज्या परिसरामध्ये हे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर असलेलं हे विस्तीर्ण क्षेत्र नुकताच पाऊस झालेला असल्यामुळे हिरवगार आणि निसर्ग संपन्न आहे। खूप छान लोकेशन। आणि तिथेच असलेलं हे शिव मंदिर। आंबेगणचे हे महादेव मंदिर हेमाडपंथी वा भूमिशैलीतले असून ते चालुक्य अथवा यादवांच्या काळात बांधले गेले असावे। सिन्नरमधील गोंदेश्वर मंदिराच्या शैलीशी साम्य दाखवणारे हे महादेव मंदिर एकाच काळातील असावे। हे मंदिर पूर्वाभिमुख आहे। मंदिराच्या पायथ्याशी असलेलं कीर्तिमुख, गाभाऱ्यासमोर दिसणारा नंदी, दगडाचं अतिशय सुंदर कोरीव काम, ललाट पट्टीवर दिसणारे गणेश, मूर्ती खंडित झालेल्या आहेत, पण किती सुंदर नक्षीकाम असावं याची साक्ष देता आहे। मंदिराचा कळस कालाओघामध्ये नष्ट झालेला जरी असला तरी मंदिरावर केलेलं जे सुंदर नक्षीकाम आहे ते आपल्याला मंदिराची जी वैभव होतं त्याची साक्ष देतं। या मंदिराला एक उपगर्भगृह असण्याची शक्यता आहे, पण आता तिथलं बांधकाम सगळं पडलेलं आहे आणि उपगर्भगृहामध्ये कुठलीही मूर्ती आता शिल्लक नाही। पुरातत्व खात्याकडून मंदिराची डागडुजी करताना फक्त असे हे लोखंडी खांब आधारासाठी म्हणून ठेवण्यात आलेले आहेत। मंदिराच्या भिंतीवर ही एक सुंदर मूर्ती आहे। गौरी आणि महेश यांची मूर्ती असावी असं साधारणतः अंदाज वाटतो। कोरीव काम अतिशय छान आहे आणि मंदिराच्या छताला भार देणारे भारपाल तेही आपल्याला इथे दिसत आहेत, जे हेमाडपंथी मंदिरांची शैली आहे, वैशिष्ट्य आहे। अतिशय उत्कृष्ट कोरीव काम केलेले हे मंदिराचे खांब
मंदिराच्या कोनाड्यामध्ये एक मूर्ती आहे. मूर्ती आता भग्नावस्थेत असल्यामुळे कुठल्या देवी देवताची मूर्ती असावी त्याचा अंदाज बांधणं जरा अवघड जातोय. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारापाशी कोनाड्यामध्ये ही पण एक मूर्ती आहे. आला ओघामध्ये मूर्ती मात्र नष्ट झाली आहे. सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. वेगवेगळे गणिका नृत्य करताना इथे दाखवण्यात आले. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर ही केलेलं अफलातून नक्षीकाम प्रवेशद्वारावर उन्हाळ्यामध्ये आणखीन एक मूर्ती आहे. ही मूर्ती आता ओळखण्याच्या पलीकडे, पण हे सुंदर नक्षीकाम निश्चितच या वैभवाच्या मंदिराच्या वैभवाची साक्ष देते. मंदिराचं छत सुंदर नक्षीकाम आहे. अतिशय सुंदर कोरीव काम. गर्भगृहापाशी समोर असलेला हा नंदी भग्नावस्थेत असल्यामुळे खूपच साधा आहे. कुठल्याही प्रकारचे दागदागिने किंवा नक्षीकाम या नंदीच्या शरीरावर कोरलेलं दिसत नाही. मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारापाशी हे कीर्तिमुख आणि आतमध्ये शंकराची पिंडी. मंदिर अतिशय जीर्णावस्थेत असल्यामुळे इथे प्रकाशाची सोय नाही. मंदिराच्या छतावर हे असलेलं कमल शिल्प आणि बाकी कोरीव काम, इथे सुद्धा वेगवेगळ्या गणिका नृत्याच्या वेगवेगळ्या स्थितीमध्ये इथे कोरलेले आहेत. सुंदर नक्षीकाम आहे. पुरातत्व खात्याने खरंच या मंदिराकडे लक्ष देणं खूपच आवश्यक आहे. सुंदर शिवलिंग फारच कमी मंदिरांमध्ये बघायला मिळतं. मंदिराच्या छताला आधार देणारे हे खांब, त्याच्यावर वेगवेगळ्या देवदेवतांची मूर्ती कोरलेली होती जी आता भग्नावस्थेत आहे. हे द्वारपाल हेमाडपंथी मंदिराचं जे वैशिष्ट्य असतं ते मंदिराच्या बाह्य भागावर, बाह्य भिंतींवर कोरलेलं नक्षीकाम, वेगवेगळ्या देवदेवतांची इथे मूर्त्या कोरलेल्या आहेत. तशाच विविध नृत्य मुद्रेमधल्या इथे गणिका आहेत. अतिशय सुंदर असं नक्षीकाम आहे.
मंदिर जरी भग्नावस्थेत असलं तरी मंदिराचं वैभव काय आहे, काय होतं, याचा अंदाज जरूर लागतो. मुख्य सभा मंडप, त्याचं छत कालाच्या ओघामध्ये नष्ट झालेलं असल्यामुळे इथे ग्रामस्थांनी किंवा पुरातत्व खात्याने दगडी बांधकाम केलं आणि मंदिराला काही आकार देण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. पण ह्या मंदिराचं संगोपन आणि संरक्षण होणं खूप गरजेचं आहे. नाशिक गॅझेटियरमध्ये गावात दगडी मंदिर असल्याचा उल्लेख 1823च्या दरम्यान येतो. तिथेच असलेला हा सुबक आकारातला नंदी बहुतेक मंदिरातला मुख्य नंदी हाच असावा, कारण याच्या शरीरावर बरेचसे दागदागिने कोरले गेलेले आहेत. मंदिराच्या समोर एक झाड आहे. त्या झाडाच्या बुंध्यापाशी ही मंदिरातली भग्न झालेल्या अवस्थेतल्या काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. मंदिराचे नक्षीकाम केलेली काही दगड इथे अस्ताव्यस्त स्थितीत ठेवलेले आहेत. तसेच एक सुंदर महादेवाचं शिवलिंग पण आहे. गावातील ग्रामस्थांकडे ह्या मंदिराबाबत चौकशी केली असता कुठलीही माहिती मिळू शकली नाही. ह्या मंदिराचं खरं नाव काय आहे त्याचीही माहिती आम्हाला ग्रामस्थांकडनं मिळू शकली नाही. खरं तर हा आपल्या संस्कृतीचा आणि शिल्पकलेचा खूप मोठा ठेवा आहे. ह्या मंदिरांकडे दुर्लक्ष न करता ह्या मंदिरांना संरक्षण देणं आणि यांचं जतन होणं खूप गरजेचं आहे. अशीच काळाच्या पडद्याआड लपलेली मंदिरं लोकांपुढे, प्रेक्षकांपुढे आणणं हा ह्या यूट्यूबचा आणि ह्या सिरीजचा हेतू आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. कॉमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू.